मागच्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गाची अक्षरशः चाळण. वाहतूक कोंडीसह चिखलातून मार्ग काढताना वाहन चालक हैराण. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह जिल्ह्याच्या इतरही भागामध्ये पावसामुळे हवेत गारवा. नाशिकमध्ये पावसाला सुरुवात. पहिल्याच पावसामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरती साचलं पाणी साचल्यानं काही काळ वाहतूक कोंडी. नाशिकमध्ये उड्डाणपुलावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याला धबधब्याचं स्वरूप. उड्डाणपुलाखाली अर्धवट अवस्थेमध्ये पाईप असल्यानं पुलावरून धो पाणी रस्त्यावरती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे वाहन चालकांना मनस्ताप. तासभर आलेल्या पावसामुळे जळगावच्या काही भागामध्ये पाणीच पाणी. तहसील कार्यालयातही पावसाचं पाणी शिरल्यानं कर्मचाऱ्यांची तारांबळ. अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रात्रभर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. दरड हटवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या अंजनी भागामध्ये मुसळधार पाऊस. द्राक्ष बागांमध्ये साचलं गुडघाभर पाणी. 2 दिवसांनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात. डोंबिवलीमध्ये फक्त 15 मिनिटात 37 मिलीमीटर तर कल्याणमध्ये 2 तासात 47 मिलीमीटर पावसाची नोंद. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शिरोळ तालुक्याला महापुराचा सर्वाधिक फटका बसतो. यावर्षी येणाऱ्या संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवरती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासनासोबत घेतली आढावा बैठक. पुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या तयारीची घेतली माहिती. परवा झालेल्या पावसानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पेरणीच्या कामांना वेग. हळद, सोयाबीनसह कापसाच्या लागवडीचं काम सुरू. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये. कृषी केंद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती. हिंगोलीचे कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांची माहिती. दमदार पाऊस होऊनही हिंगोलीमध्ये पाणी टंचाई काम. पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्यामध्ये 10 टँकरनं पाणी पुरवठा. मुंबई गोवा महामार्ग पावसामुळे चिखलमय. काम अर्धवट असल्यानं चिखलातून वाहनधारकांना जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास करण्याची वेळ. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी केली कोस्टल रोडची पाहणी. मरीन लाईन्स पासून मुख्यमंत्र्यांनी केली पाहणीला सुरुवात. खासदार संदीपान भुमरे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या शिष्टाईला यश. 6व्या दिवशी अखेर मनोज जरांगे यांच्याकडून उपोषण स्थगित. मनोज जरांगे यांच्याकडून सरकारला 1 महिन्याचा म्हणजे 13 जुलैपर्यंतचा वेळ. ओबीसी मधून मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्या. जरांगेंची सरकारकडे मुख्य मागणी. 1 महिन्यात मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये उतरणार. नाव घेऊन उमेदवारांना पाडणार. मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्यासह आमदार मोहन हंबर्डे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा. यावेळी नांदेड काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित. मनोज जरांगे आणि मराठा समाजाची मागणी लवकरच मान्य होईल. त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. आमदार अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरची प्रतिक्रिया. अंतरवाली सराटीमध्ये महिला आंदोलकांकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अडवलं. मराठा आंदोलनासंदर्भात कोणती भूमिका घेणार ते सांगा. महिला आंदोलकांचा दानवेंकडे आग्रह. महिला आंदोलकांची घोषणाबाजी. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर राष्ट्रपतींना भेटणार. तर जरांगेंच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा केला आरोप. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी करून लवकर तोडगा काढावा. बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया. धाराशिवच्या भूम येथे मराठा समाजाच्या महिलांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा. सरकार आणि विरोधी पक्षाला दिला चोळी बांगडीचा आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी सरकारने लेखी आश्वासन देण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके
यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू। अंतरवाली सराटीच्या वेशीवरती सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणताही अर्ज नाही। इतर कुणाचाही अर्ज न आल्यानं सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड। राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी दाखल केल्यानं सुनेत्रा पवार यांनी कार्याध्यक्ष अजित पवार आणि कार्यकर्त्यांचे मानले आभार। सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचा एकही नेता हजर नाही। केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते हजर। त्यामुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण। जय पवार यांनी आई सुनेत्रा पवार यांना पुष्पगुच्छ देऊन केलं अभिनंदन। सुनेत्रा पवारांची राज्यसभेवरती बिनविरोध निवड होताच कुटुंबाकडून आनंद व्यक्त। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरती बिनविरोध निवड। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून फटाक्यांच्या आतषबाजीसह पेढे वाटत आनंदोत्सव साजरा। सुनेत्रा पवार अर्ज भरतानाच आमंत्रण आम्ही कोणालाही दिलं नव्हतं। उमेदवारीवरून छगन भुजबळ नाराज नाहीत। तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असल्यानं त्यांना सांगून उमेदवारी अर्ज भरला। सुनेत्रा पवारांनी अर्ज भरल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये मराठी माणसांनी महाविकास आघाडीला मतदान केलं नाही। त्यांच्या आणि महायुतीच्या मतांमध्ये फारसा फरक नाही। मात्र विजय झाल्याचा आभास निर्माण करण्यात त्यांना यश आलंय। भाजप विजय संकल्प मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। वरळीमध्ये आदित्य ठाकरे आहेतच, पण त्यांच्यासाठी अजून 2 आमदार ठाकरे गटाने तयार केले। तरीही शिवसेनेला केवळ 6,000ची लीड मिळाली। देवेंद्र फडणवीसांची टीका। 2023 ते 2028 या 5 वर्षांसाठी मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांची एकमतानं निवड। राज ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठरावही मांडण्यात आला। भारतीय संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मनसेची निवडणूक पार पडली। मनसे अध्यक्षपदी राज ठाकरे यांची नेमणूक झाली असून त्यांना सगळे अधिकार असतील असा ठराव पास झाला। बाळा नांदगावकर यांची माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठी माणसांनी ठाकरेंना मतं दिली नाहीत। उद्धव ठाकरेंच्या बाबत लोकांच्या मनामध्ये राग आहे। मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जे बोलले ते खरं। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणसांच्या मनामध्ये चीड आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना कोणाची मतं मिळाली हे सगळ्यांना माहिती आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची उद्धव ठाकरेंवरती टीका। विधानसभा निवडणूक स्वबळावर नाही तर महाविकास आघाडीमधूनच लढणार। एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये संजय राऊतांची माहिती। भाजपची सुपारी गँग नसती तर महाविकास आघाडीच्या 38 जागा आल्या असत्या। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांचा राज ठाकरेंवरती हल्लाबोल। विधानसभेच्या 288 जागांसाठी संघटना मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न। भाजपला सत्तेतून बाहेर करणं हे आमचं एकमेव लक्ष्य असल्याचं नाना पटोलेंचं वक्तव्य। तिघेजण एकत्र येऊन राज्यामध्ये सरकार आणणार आणि सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे असणार असं संजय राऊत हे कशाच्या आधारावरती म्हणतात। चंद्रकांत पाटील यांची संजय राऊत यांच्यावरती टीका। आरएसएसनं काहीही टीका केलेली नाही। आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आमचे आई वडील आहेत। मुलांचं चुकलं तर आई वडिलांनी सांगायचं असतं, त्यांना अधिकार असतो। चंद्रकांत पाटील यांची ऑर्गनायझरमधील लेखावरती प्रतिक्रिया। भिवंडी लोकसभेमधील पराभवानंतर कपिल पाटील यांनी सुरू केली जनसंवाद यात्रा। भिवंडी शहराकडे आधी दुर्लक्ष झालं, आता पूर्ण लक्ष देणार। पराभवामध्ये सर्वात मोठा फॅक्टर घरातील भेदी होते। कपिल पाटील यांची प्रतिक्रिया। नागपूर जिल्ह्यामधल्या धमाना येथील स्फोटकं तयार करणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट। दुर्घटनेमध्ये 6 कामगारांचा मृत्यू। मृतांमध्ये 4 महिला, 1 पुरुषाचा समावेश। नागपूरच्या चामुंडी कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला। स्थानिकांचा आरोप, घटनेनंतर कंपनीमध्ये आग विझवण्याची उपकरणं नव्हती। वेळेवरती अँब्युलन्स मिळाली नसल्याचाही जखमींच्या नातेवाईकांचा आरोप। या स्फोटानंतर कंपनी व्यवस्थापकांनी घटनास्थळावरून पळ काढला। रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचा आरोप,
तर आग विझवायला कंपनीकडे कोणतीही उपकरणं नसल्याचाही बर्वे यांचा आरोप. नागपूरच्या चामुंडा कंपनीमधील स्फोटानंतर घटनास्थळी जात नागपूर पोलीस आयुक्तांकडून पाहणी. उपकरणं नसल्यासंदर्भात चौकशी केली जाईल अशी पोलीस आयुक्तांची माहिती. नागपूरच्या दमाना येथील स्फोटाच्या घटनेनंतर अनिल देशमुखांकडून घटनास्थळी जात पाहणी. बचाव कार्यासह स्फोटासंदर्भात अनिल देशमुखांनी अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती. नागपुरात झालेली घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नागपूर स्फोट प्रकरणावरती प्रतिक्रिया. नागपूरमधील स्फोटाच्या घटनेच्या विरोधात संतप्त नागरिकांकडून नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरती चक्काजाम. काही काळ वाहतूक कोंडी. दिल्ली दौऱ्यावरून परतलेले खासदार शाहू महाराज थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची शाहू महाराज यांची प्रतिक्रिया. पीक कर्ज मिळत नसल्यानं अंबादास दानवे यांचा संभाजीनगरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये ठिय्या. पीक कर्जाचा प्रश्न सुटला नाही तर बँकेच्या फलकाला आणि नंतर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासणार, दानवेंचा इशारा. वक्फ बोर्ड रद्द करण्याच्या मागणीसाठी देशामध्ये मोर्चे काढले जात आहेत, पण सरकारनं वक्फ बोर्डाला 10 कोटी दिले. तुम्हाला आता हिंदू देखील नकोय का? अभिनेत्री केतकी चितळेचा महायुती सरकारला सवाल. मराठा आरक्षणाच्या सर्वेच्या वेळी केतकी चितळेनं महानगरपालिका कर्मचाऱ्याला जातीवरून तुच्छतेनं हिणवलं होतं. आता चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण असल्याचं त्या म्हणाल्या. मग अचानक हिंदू कशा झाल्या? अभिनेते किरण माने यांचं केतकी चितळेला प्रत्युत्तर. राज्यातील महायुती सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा विश्व हिंदू परिषदेचा इशारा. वक्फ बोर्डाला 10 कोटींचं अनुदान देण्याच्या निर्णयाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आक्रमक. कुर्ला पूर्वमध्ये धारावी पुनर्वसन प्रकल्पामधील झोपडपट्टी धारकांना घरं उपलब्ध करण्याचा शासनाचा निर्णय. या निर्णयाच्या विरोधात आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासह स्थानिकांचं आंदोलन. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यात लागणाऱ्या प्रत्येक होर्डिंगसाठी राज्य सरकारची परवानगी बंधनकारक असणार. होर्डिंग MMRDA, MSRDC किंवा रेल्वेच्या हद्दीमध्ये असलं तरी त्याचे निकष आणि परवानगी राज्य सरकारकडून घेणं बंधनकारक असणार. होर्डिंग संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेची कडक नियमावली. रात्री 11 वाजेनंतर डिजिटल फ्लेक्स सुरू राहिल्यास कारवाई करण्याच्या पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना. वर्सोव्यामधील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात पालिकेची मोहीम तीव्र. 7 अनधिकृत इमारतींवरती पालिकेनं केली तोडक कारवाई. बकरी ईदच्या निमित्तानं कुर्बानीची परवानगी देणाऱ्या पालिकेला हायकोर्टाचा दिलासा. BMCनं जारी केलेल्या परिपत्रकाला जीवमैत्री ट्रस्टनं केला होता विरोध. मात्र कुठल्याही रहिवासी इमारतीमध्ये कत्तलीला परवानगी नाहीच. डोंबिवलीमध्ये फक्त 15 मिनिटांमध्ये 37 मिलीमीटर तर कल्याणमध्ये 2 तासात 47 मिलीमीटर पावसाची नोंद. मुसळधार पावसामुळे डोंबिवलीमधील स्टेशन परिसरामध्ये साचलं होतं पाणी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग खचला. पंढरपूर कडून वेळापूरकडे जाणारा 2 ते 3 किलोमीटर पालखी मार्ग खचला. पालखी मार्गाचं काम पूर्ण होण्याच्या पूर्वीच मार्ग खचला. पिंपरी चिंचवड हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलिसांचा कारनामा समोर. संबंधित घटनेमधील आरोपी विनय नाईकरे हा पोलीस हवालदाराचा मुलगा असल्यानं कारवाईमध्ये टाळाटाळ केल्याचं उघड. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाची पुन्हा पोलीस चौकशी होणार. अपघातासंदर्भामध्ये गुन्हे शाखेचे पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती. पुणे अपघात प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला, ते उघड झालंय. मात्र आता मृतकांच्या रिपोर्टमध्ये अल्कोहोल पॉझिटिव्ह यावं यासाठी पूर्णपणे तयारी झाली असल्याचं अनिल देशमुखांचं ट्विट. पुणे अपघात प्रकरणामधील मृतकांनी मद्यपान केलं होतं हे सर्वांनाच माहिती आहे, पण त्याचा परिणाम तपासावरती होणार नाही हे माजी गृहमंत्र्यांना कळणारच नाही, कारण त्यांचा अभ्यास 100 कोटींच्या वसुलीचा आहे, कायद्याचा नाही. प्रवीण दरेकर यांचा देशमुखांना टोला. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला आज 1 महिना पूर्ण. किरीट सोमय्या आणि जखमी त्याचसोबत मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मृतांना वाहिली श्रद्धांजली.
तर महिना उलटूनही अद्याप मदत मिळाली नसल्याची नातेवाईकांची खंत. ठाण्यातल्या विरासत ज्वेलर्समधून सेल्स बॉयनं केली 1.25 कोटींच्या दागिन्यांची चोरी. पोलिसांकडून आरोपीला राजस्थानमधून अटक. फेअर प्ले प्रकरणामध्ये ईडीची मोठी कारवाई. आयपीएल क्रिकेट सामन्याचं बेकायदेशीरपणे प्रसारण केल्याचा आरोप. 19 ठिकाणी छापे टाकून कोट्यवधींची मालमत्ता जप्त. नाशिकच्या ITIमध्ये तब्बल 19 लाखांचा घोटाळा. एसीबीच्या चौकशीमध्ये तिघांचा कारनामा उघड. बनावट बिलं पास करून अपहार केल्याचा प्रकार समोर. प्राचार्यांसह 2 वेंडरवरती गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये संभाजीनगरमध्ये टोळी युद्धातून तरुणाची हत्या. सोशल मीडियावरील काही पोस्टवरून 8 ते 10 दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज. अलिबागच्या समुद्रामध्ये बुडून पर्यटकाचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरच्या अविनाश शिंदे या 27 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू. पुण्यातील चांदणी चौकामध्ये पुन्हा भीषण अपघात. कंटेनरची बस आणि प्रवाशांना धडक. एकाचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. जळगावमध्ये पोलिसांच्या तावडीतून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केलं जेरबंद. अटकेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद. पुलगाव येथे दोघांचा नदीमध्ये बुडून मृत्यू. सुरेश लाडेकर आणि गणेश चाचणे असं मृत्यू झालेल्या दोघांचं नाव. पोहण्यासाठी नदीमध्ये उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये उभ्या ट्रकला दुचाकीची धडक. या अपघातामध्ये आजोबा आणि नातवाचा मृत्यू. एका दुचाकीवरून 5 जणांचा प्रवास जीवावरती बेतला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तळोजा येथे कारवाई. 1 कोटी रुपये किमतीच्या गांजासह 1 वाहन हस्तगत. या प्रकरणामध्ये 2 जण पोलिसांच्या ताब्यात. सातारा पुणे बेंगलोर या महामार्गावरती सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आयशर टँकर महामार्गावरती पलटी. त्यामुळे काहीशी वाहतूक कोंडी. विद्युत रोहित्राचा स्फोट झाल्यानं आग. दौंडमधील महात्मा गांधी चौकातील घटना. महावितरण अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे स्फोट झाल्याचा आरोप. सुदैवानं जीवितहानी नाही. गुजरातचे भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार CR पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड. या निमित्तानं धुळे शहरामध्ये झळकले पाटील यांच्या अभिनंदनाचे बॅनर. बॅनरवरती रोहिदास पाटील आणि कुणाल पाटील यांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण. 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षाची निवड करणार. तर 24 आणि 25 जून रोजी नवीन खासदारांना शपथ देणार. अजित डोवालच असणार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. अजित डोवाल यांना असणार कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा. निवृत्त सनदी अधिकारी डॉक्टर PK मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रधान सचिवपदी. डॉक्टर PK मिश्रा कायम राहणार पंतप्रधानांचे प्रधान सचिव. तिसरा कार्यकाळ सुरू होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर. 50व्या G7 शिखर संमेलनामध्ये पंतप्रधान आज सहभागी होणार. आउटरीच कंट्री म्हणून G7 परिषदेसाठी भारताला निमंत्रण. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जम्मू काश्मीरमधील गेल्या काही दिवसातील हल्ल्यांसंदर्भात बैठक. सुरक्षा संदर्भातील स्थितीची घेतली माहिती. 21 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरच्या दौऱ्यावर. घाटीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि शपथविधीनंतर मोदींचा पहिलाच दौरा. जम्मू काश्मीरमध्ये शासनाचा मोठा निर्णय. सर्व सरकारी शाळांमध्ये राष्ट्रगीतानं दिवसाची सुरुवात होणार. सर्व शाळांसाठी राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीमध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची घेतली भेट. कोविंद यांच्या घरी जाऊन गडकरींनी केली कोविंद यांच्याशी चर्चा. पोस्को प्रकरणामध्ये येडियुरप्पांच्या विरोधामध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप. बलात्कार प्रकरणामध्ये मदत करण्यासाठी गेली होती मुलगी.
कुवेतमध्ये बांधकाम मजूर राहत असलेल्या इमारतीमधील लागलेल्या आगीमध्ये 49 मजुरांचा मृत्यू. मृत मजुरांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर. कुवेतमधील आग दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या 45 भारतीय आणि फिलिपाईन्सच्या 3 नागरिकांची ओळख पटवण्यात यश. मृतदेह पाठवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार, कुवेतमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. हमारे 12 या चित्रपटाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अजूनही आक्षेपार्ह संवाद असल्याचं म्हणत मुंबई हायकोर्टाला याचिका निकाली काढण्याचे दिले आदेश. निर्देश. आज हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खानचं सिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण. जुनैदचा महाराज हा चित्रपट आज OTT वरती रिलीज होणार. देशातील पहिली महिला IPS अधिकारी किरण बेदी यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावरती झळकणार. बेदी हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार. T20 विश्वचषकामध्ये बांगलादेशचा नेदरलँडवरती 25 धावांनी विजय. बांगलादेशनं दिलेला 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडच्या संघानं मारले 134 धावांपर्यंत मजल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.